Hello friends, today I will discuss the process engineering. What is the process engineering? Definition of process engineering. Okay, first, process engineering is also called process planning. Process engineering means process planning. Why important is process planning? Process is responsible for the conversion of raw material into finished product by the most economical way within the limits of design specifications. प्रोसेस कशाला रिस्पॉन्सिबल आहे तर रॉ मटेरियलपासून फिनिश्ड प्रॉडक्ट बनवण्यासाठी प्रोसेस ही रिस्पॉन्सिबल आहे. सो दॅट फॉर प्रोसेस प्लॅनिंग और प्रोसेस इंजिनिअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल in the making the finished product or finished goods. It can be defined as process planning can be defined as the systematic determination of the process by which a product is to be manufactured economically and competitively. Product manufacturing बेस्ट इकॉनॉमिकल वे आणि कॉम्पिटिटिव्हली आपण काय करायचं आहे त्याचं डिटर्मिनेशन करायचं आहे. सिस्टमॅटिक प्लॅनिंग थ्रू काय करायचं आहे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं आहे. प्रोसेस प्लॅनिंग कॉन्सिस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज लाईक दॅट sequence of operations, performance, proper machine selection, specifying tools, jigs and fixtures, specifying the material to be used, give details like speed, feed and depth of cut, specifying the inspection stages, documentation are very important activities in their process planning. Process engineering is different from product engineering in the sense that the latter design product as per the customer requirement. कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याला काय करायचं आहे कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल तसं त्याचं प्रॉडक्ट डिझाईन बनवावं लागतं आणि त्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. आणि ह्या सर्व प्रोसेसला रिस्पॉन्सिबल कोण असतो तर प्रोसेस इंजिनियर रिस्पॉन्सिबल एंटायर प्रोसेस ऑन द शॉप फ्लोअर फ्रॉम कन्वर्जन ऑफ द प्रोडक्शन ड्रॉइंग इन टू द ॲक्च्युअल प्रोडक्ट इज द responsibility of the process engineer. Next, function of process engineering. What is the function of process engineering? First one is to determine the basic manufacturing process. Basic manufacturing process determine करायची. To determine the sequence of operations. Operations sequence determine करायचं. To determine the equipments and tooling required. त्या ऑपरेशनसाठी किंवा तो प्रोडक्ट बनवण्यासाठी कोणकोणते टूल्स, जिग्स, फिक्चर्स, मशीन्स, इक्विपमेंट्स लागणार ते डिटरमाइन करायचं. टू ओरिजिनेट द ऑर्डर्स फॉर द प्रोसेस रिव्हिजन्स इफ नेसेसरी. द प्रोसेस म्हणजे ओरिजिनेट द ऑर्डर्स फॉर द प्रोसेस रिव्हिजन्स. ओके. आणि हे सर्व काय करायचं प्रिपेअर करायचं. जे आपण डिटरमाइन केलेलं आहे ते काय करायचं प्रिपेअर करायचं म्हणजे रिव्हिजन करायची जर गरज असेल तर. म्हणजे त्यामधून काय होईल प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन टाईम ओके कुठंतरी
लेस केला जाईल त्यासाठी हे अगेन रिव्हिजन करायचं. इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर प्रोसेस इंजिनिअरिंग. कोणकोणती इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे प्रोसेस इंजिनिअरिंगसाठी? फर्स्ट, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ऑफ द कॉम्पोनंट, त्याचं डिझाईन, कॉम्पोनंटचं डिझाईन, त्या प्रोडक्टचं डिझाईन. नॉलेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं नॉलेज. नॉलेज ऑफ व्हेरियस टूलिंग अँड फिक्चर्स. रिसोर्सेस अवेलेबल इन द फॅक्टरी, आपल्या फॅक्टरीमध्ये कोणकोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जे अवेलेबल आहेत ते इथं आपण ते यूज करू शकतो. जे अवेलेबल नाही आहे त्याचा आपण काय करू शकतो आहे, परचेस करू शकतो आहे, त्यासाठी ही गरज आहे. रिलेटिव्ह कॉस्ट ऑफ व्हेरियस प्रोसेसेस, टूलिंग अँड रॉ मटेरियल्स, आणि त्याच्या रिलेटेड टूलिंग, मशीन, इक्विपमेंट्स, प्रोसेस, ऑपरेशन्स, त्यासाठी लागणारी कॉस्ट गरजेची आहे, म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन रिक्वायर आहे. ॲबिलिटी टू डू कॉम्प्युटेशन्स ऑन मशीनिंग टाईम अँड कॉस्ट, म्हणजेच काय, आपण स्टेप बाय स्टेप जे ऑपरेशन करणार आहे, प्रोसेस करणार आहे, त्याच्यासाठी स्टँडर्ड टाईम किती लागणार आहे आणि त्यासाठी आपली कॉस्ट किती जाणार आहे, इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे. नॉलेज टू यूज रेफरन्स बुक्स सच ॲज मशिनेबिलिटी डाटा हँडबुक, आणि याच्यासाठी रेफरन्स बुक किंवा हँडबुक आपण यूज करायचं आहे. देन नेक्स्ट, प्रिलिमिनरी पार्ट प्रिंट अनालिसिस. प्रिलिमिनरी पार्ट प्रिंट अनालिसिस. See this part print analysis.